पुसण्याचं काम सुरू आहे. काही नेत्यांच्या चेहऱ्याला काल काळीमा सुद्धा फासला गेला. असं असते, काही कार्यकर्ते फार उतावीळ असतात. ते एकंदरीत नारेबाजी करणं, चेहऱ्याला काळं फासणं हे काहीतरी उतावीळपणा करत असतात. मात्र काळं फासलं हे तुम्ही सांगितलं, पण ते काळं पुसण्याचं काम सुद्धा आव्हाड साहेबांनी केलं. ही दुसरी बाजू पण समजून घेतली पाहिजे. पक्षातल्या कुठल्याही नेत्याचा अपमान उतावीळ कार्यकर्त्यांनी करू नये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्षात असे उतावीळ कार्यकर्ते असतात. ते भावनेच्या भरात काहीतरी चुकीचं करतात, पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण ही चूक केलेली. भाजपचे आमदार असं म्हणतायत, भाजपच्या आमदारांनी सुद्धा दादांची भेट घेतली. सकाळी भाजपच्या आमदारांनी दादांची भेट घेतली. भाजपचे आमदार असं म्हणले की हिंदुत्वाच्या विचाराला प्रेरित होऊनच आमच्यासोबत सगळे आलेले आहेत, राष्ट्रवादी पक्ष आलेला आहे. त्याकडे कसं बघताय? भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व आणि बाकीच्यांचं हिंदुत्व नाही असं आहे का? मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSच्या टोकाच्या विरोधात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा संघाच्या विरोधात होते, पण काँग्रेससोबत पण त्यांचं गठबंधन झालं नव्हतं. श्यामाप्रसाद मुखर्जी त्यावेळेस होते त्या मंत्रिमंडळात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते. याचा अर्थ असा आहे की त्यांनी काही RSSच्या विरुद्धची त्यांची युद्ध थांबवलं नव्हतं. आम्ही फुलेशाह आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रभर सांगणारी लोक आहोत. त्याच्यामुळे हिंदुत्व भारतीय जनता पार्टी जर सांगत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व आहे. मी आज तुम्हाला सांगतोय, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीतले आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही आमच्या तत्वाशी तडजोड करत नाही. वर्षभर तुम्ही या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलात, अनेक निर्णयांवरती आक्षेप घेतला. त्या सरकार बरोबर आता काम करणार आहात. आम्ही घेणारच ना. जिथे चुकीची भूमिका त्यांची असेल त्यावेळेस आम्ही चुकीची भूमिका. महाराष्ट्राला आज गरज होती आदरणीय अजितदादांचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा आदरणीय अजितदादांचं जे प्रशासनावर पकड आहे त्या अभ्यासाची आज महाराष्ट्राला गरज होती. तो निर्णय झालेला आहे. संजय राऊत म्हणतायत मुख्यमंत्री बदलला जाणार आहे. अमोलजी संजय राऊत म्हणतायत मुख्यमंत्री बदलला जाईल. अमोलजी एकच प्रश्न मराठीमध्ये. संजय राऊत असं म्हटलेत की अजित पवार मुख्यमंत्री होतील असं म्हटलंय त्यांनी. अमोलजी संजय राऊत म्हणतात अजित वाटतं अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. आणि मी आषाढी एकादशीला पांडुरंगाकडे जसं साखर पण घातलं होतं. आता नंतर डिस्क्वालिफिकेशनचा काय निर्णय येतो, नार्वेकर साहेब काय निर्णय देतात, त्यानंतरच्या घडामोडी मी आता काही सांगू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं. अजित पवार के साथ कितने लोग हैं? आज हर साल मैं पवार साहब अजीत दादा इनको गुरु पूर्णिमा के दिन मिलने के लिए आता हूँ. आज पवार साहब यशवंतराव जी चौहान साहब के समाज और आज देवगिरी में सभी विधायक अजीत दादा को मिलने के लिए आ रहे हैं क्योंकि आज गुरु पूर्णिमा का दिन है. ये हो गया पार्ट ऑफ ये संस्कृति का एक भाग हो गया. अब आप दूसरा सवाल पूछेंगे कि भाई कितने विधायक है क्या? मैं कल से हूँ, यहीं पे हूँ और बहुत सारे विधायक आ रहे हैं अजित दादा से मिलने. जो लोगों ने कल पाठिंबा अजीत दादा ने, मैं एक मिनट मेरे पूरी बात होने दीजिए, बाद में आप सवाल कीजिए, मेरी लिंक टूट जाती है. मेरे ये कहना है